मित्र, ज्यांना पुढे जायचं असेल, ज्यांना प्रगती करून घ्यायची आहे, अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे. माणसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडतात आणि तिथं सडून मरून जातात. असं लाखो लोकांचा असा इतिहास राहिलेला आहे. तर काही माणसं जर अशी चाडून पडलेले असतील छोट्या छोट्या गोष्टीत, त्यांना सावध करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आवडला तर तुम्ही दुसऱ्यांना पाठवू शकता, नाही आवडला तर काय हरकत नाही. तर अडकून पडलेली माणसं यश शिखर गाठू शकत नाहीत आणि मोठे यश संपादन करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत माणसं गुंतून पडता कामा नयेत. कारण मोठी माणसं छोट्या छोट्या गोष्टीत गुंतून पडत नाहीत, म्हणून ती मोठी होतात. त्यांची ते छोट्या विचारात त्यांचा विचार करण्याची पद्धत संकुचित नसते, म्हणून ती मोठी होतात. आणि जी माणसं छोटी राहतात त्यांचा विचारच छोटेसे असतात. आणि छोटे मन से कोई बडा नहीं होता, तुटे मन से कोई खडा नहीं होता, हे अटल बिहारी वाजपेयी यांचं वचन अतिशय प्रसिद्ध आहे. तर जीवनामध्ये काही जणांना असं वाटते की मला माझ्या मनासारखं काही घडणार असेल तरच मी पुढे जाणार आहे, नसेल तर नाही. माझं कोणी ऐकणार असेल तर हे मी काम करणार आहे, नसेल तर तू बघून घे. अरे बाबा, सगळेच कसं ऐकतील? सगळंच सगळ्यांच्या मनासारखं कसं होईल? ज्याला या देशामध्ये देव मानलं जाते त्या देव मानणाऱ्यांच्या तरी लोक मनासारखं काही घडलंय का? रामाला देव मानलं जातं या देशामध्ये. रामाच्या मनासारखं काही घडलंय का? बऱ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या नाही ना. म्हणून की ते थांबले का? म्हणून मला सांगायचं आहे हे की तुमच्या मनासारखं काही घडत नाही. तुम्हाला स्वतःला घडत आणि इतराला घडवत वाटचाल करावी लागते. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अनेक गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागतं. सामना केल्याशिवाय सामर्थ्य प्राप्त होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एक दुराग्रह जो माणसाचा असतो, विनाकारणचा, योग्य आग्रह ठीक आहे, परंतु दुराग्रह, चुकीचा आग्रह करणं हे विनाशाचं लक्षण असते. दुराग्रह काय असतात काही जणांचं? मी त्याला बोलणार, मग लक्षात आलं का? कोणाला बोलणार? ज्याच्याकडे तुझं काम आहे त्यालाच बोलणार म्हणते यानं. ज्यांच्यामुळे तुझं हित होणार आहे त्यालाच बोलणं म्हणे यानं. मग ज्याच्याकडं काम आहे, ज्याच्यामुळे हित व्हायचं आहे त्यालाच तर तू बोलला नाहीस तर तुझं काम कसं होईल आणि तुझं हित कसं होईल आणि तू पुढं कशी जाशील बापू? फायद्यापासून मुकावं लागेल. अहंकार धरून असा अट्टल तट्टूपणा करून मागं राहतो माणूस. लक्षात आलं का? बोलतो पण आधी होऊन बोलना, त्यानं आधी होऊन बोला. त्यानं म्हणते मज काय अडले म्हणते. गरज कोणाची आहे म्हणते. त्याची गरज असेल तर त्यानं बोलेल म्हणते तो पुढचा. माझी गरज असेल तर मी स्वतःहून बोलेल म्हणते त्यानं. मग मी पण बोलणार, त्याला बोल म्हणा. म्हणजे हे जे दुराग्रह आहे, माणसं मागं राहण्याचं लक्षण आहे. लक्षात आलं? राग धरून बसणे, हे सुद्धा माणूस मागं राहतो. विनाकारण राग धरून बसणारी माणसं मागे राहतात. कारण तुम्हाला जर रागातून मुक्त व्हावं लागेल, क्षमाशीलता आणि विसरून जाणं हे गुण ज्याकडे आहेत ती माणसं मोठी होतात. पण तुमच्याकडं मोठं व्हायचं असेल तर हे 2 गुण आहेत का बघा. नसेल तर तो वाढवा. संत साहित्याचं वाचन असेल, महापुरुषांच्या विचाराचं, चरित्राचं चिंतन आणि मनन असेल तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये क्षमाशीलता आणि विसरून जाण्याची प्रवृत्ती वाढू शकते. एकच धरून बसलात तर आयुष्य
तिथंच थांबते, बसते, आयुष्यात बसून जाते तिथं. त्यामुळं रात गई बात गई म्हणून काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागतात. एखाद्याचं बोलणं सोडून द्यावं लागतं, एखाद्याचं चुकीचं वागणं सोडून द्यावं लागतं व पुढं जावं लागतं. तिथंच थांबलात तर आपल्याला पायाला ठेच लागते. आता त्या दगडाला आपला पाय लागला, ठेच लागली, त्याच्यासोबत भांडत बसलात त्या दगडासोबत, तर तुम्ही तिथेच राहाल आणि लोक वेडे म्हणतील. लक्षात आलं का? काही जण म्हणतात मी तिथं त्यांना आहे, मी तिथं जाईना. अरे बापू, तिथं जाऊन तुझं सामर्थ्य तुला मिळवावं लागेल. काही जण तर असा अहंकार नाही करत, ते काही विरोधक राहतात त्या पक्षात सुद्धा, त्या पक्षात जातात, त्यांना संपवून टाकू शकतात ते जाऊन. आपलं सामर्थ्य तिथं जाऊन निर्माण करतात काही जण. तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमच्यामध्ये ताकद असेल ना, कुठेही गेलं तर तुमचं सामर्थ्य तुम्ही निर्माण करू शकता. आणि जे लोक तुम्हाला विरोधक म्हणत होते ना, ते संपून जात असतात तिथं, त्यांनाच पळ काढावं लागते. म्हणून अहंकार, परिस्थिती जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे गडे. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये परिस्थितीनुसार तुम्हाला जिथं कुठं जावं लागेल तिथं जाऊन तुमचं सामर्थ्य तुम्हाला मिळवावं लागेल. अहंकार, दुराग्रह हे माणसाला मागे नेत असतात. काही जण सुईसाठी सुद्धा भांडून घेतात. सुई, दोरा, दाबण, इतभर काहीतरी जागा, खून खराब आहे. मित्र, या अशा खून खराबामुळं इतक्या छोट्या छोट्या गोष्टीला तुमचे लेकरं उद्या जर तुमचं चरित्र वाचले तर माझा बाप एका सुईसाठी भावासोबत भांडत होता, एका दोऱ्यासाठी भांडण करत होता, 8-8 दिवस वाटण्या चालल्या, एका दाबणासाठी 4 दिवस भांडणं चालले, 10 लोक बोलवावं लागले. असा बाप होता, अशी माझी माय होती. म्हणून तुमचा इतिहास वाचा येणार आहेत का? तुमचा असा इतिहास अभ्यासक्रमात येणार आहे? लक्षात आलं का मित्र? अशा क्षुल्लक बाबीमध्ये गुंतून पडू नका, सोडून द्या काही गोष्टी. तुम्ही मोठे व्हायचं असेल ना, अशा छोट्या गोष्टीमध्ये गुंतून नका पडू. ठीक आहे, सोडून द्या, देऊन टाका. अहंकाराने महाभारत घडले, अहंकाराने महाभारत घडले आणि मोहानं रामायण घडलं. आणि रामायण आणि महाभारत ऐकणारे सुद्धा अहंकाराने मोह सोडत नसतील तर त्या महाभारत ऐकण्याला, रामायण ऐकण्याला, वाचण्याला काय अर्थ आहे? ज्याच्यात काहीच फरक पडत नसेल तर ह्या महाकाव्यांची निर्मिती या महाकवीनं कशासाठी केलेली असेल तर समाजाने या अहंकारापासून दूर राहा. अहंकार केला तर किती विनाश होऊ शकतो, मोह केला तर कसा विनाश होतो, हे असे काही मूल्ये त्यांना रुजवायचे होते. त्यामुळं त्यांनी त्याची निर्मिती केली. याचा अर्थ त्यातल्या सगळ्या गोष्टी समर्थन तुम्हाला करता येणार नसतील, तरी पण काही गोष्टी मात्र नक्की आजही समर्थनीय आणि आजही तुम्हाला बोधपर आहेत, प्रेरणादायी आहेत. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही म्हणजे संपूर्ण ती गोष्ट खराब असते असं त्याचा अर्थ आपण घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाला एकांगी स्वरूप आपण आणत असतो. म्हणून जे निके तेवढे घ्यावे, अवघे मिळमे ते टाकून द्यावे. जितकं चुकीचं असेल ते काढून टाका कुठल्याही गोष्टीतलं, आणि जे चांगलं असेल त्याचा उपयोग करून घेतात ती माणसं मोठी होतात. लक्षात आलं? म्हणजे प्रत्येक गोष्टीत काय चांगलं आहे, काय उपयोगाचं आहे, ही उपयोगितावादी दृष्टी ज्यांच्याकडे असते ती माणसं मोठी होतात. प्रत्येक ठिकाणी मला काय फायदा आहे, समाजासाठी काय फायद्याचं आहे, राष्ट्राच्या हितासाठी काय आहे, तिथून काय घेता येईल तेवढंच. आपल्या देशाला समजा काही एखाद्या वस्तूची गरज आहे आणि जे आपलं शत्रू राष्ट्र आहे असं आपण त्याला समजतो, तिथूनही काही वस्तू आणण्याची गरज असेल तर ऐनवेळी आपल्याला त्या राष्ट्राध्यक्षाशी फोन करावा लागतं, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग काहीतरी म्हणून एवढ्या वस्तू पाठवून तेवढे पैसे देतले, काम करून घेतलं, विषय मिटला तुमचा. नाही काय बोलतो, माणसं मेले तरी चालतील असं नाही जमत. मोठी माणसं असं नाही करत.
लक्षात आलं का? तर पुढं जाण्यासाठी तुम्हाला तडजोड करावी लागते. तडजोड करावी लागते. काही गोष्टी मनासारख्या घडत नसल्या तरी त्या ठिकाणी संयम ठेवावा लागतो. कधी कधी चुकीचं असलं तरी ठीक आहे बाबा म्हणावं लागतं. एकदा काय झालं, 4 माणसांना 10 चोरांनी पकडलं आणि जे त्या 4 माणसाकडे जे असणारं जे काही वस्तू होत्या ते तर लुटल्याच, पण तुम्हाला संपून टाकतो म्हणून लागले, कापून टाकतो, मारून टाकतो म्हणून लागले ते चोर. त्या आणि नका बाबा मारू नका, मला घरी लेकरं आहेत, बाळा आहेत, असं सांगून विनवणी करतच होते. मग तुम्ही आम्हाला चोर साहेब म्हणून लागले. ते चोर काय म्हणू लागले, आम्हाला चोर साहेब म्हणून. एक जण म्हणला चोर साहेब कसं म्हणणार नाही, म्हणला चोर साहेब म्हणणार नाही. त्याने मला खदाम करून टाकून देतो म्हणला. मग ते चोर म्हणले चोर साहेब म्हणाले. इतर तिघांनी चोर साहेब म्हणाले ते, आणि त्यांची सुटका झाली, याला मारून टाकून दिले हाताला. मित्र, ते जाऊन संसारात गेले, लेकरा बाळात गेले. हा तिथंच म्हटला. आता मला सांगा, त्याला चोर साहेब म्हणलं काय बलाटसाहेब म्हणला, काय फरक पडतो? त्या चोराला थोडा स्वतःचा चेहरा असतो. तिथंच चोर साहेब म्हणलं ठीक आहे, निघून यायचं. उद्या जर भेटला समजा आणि राहिलीच ओळख तर बदडून काढता येतेच ना. तितक्या पुढची तडजोड करून पुढे निघून यायला पाहिजे होतं. हाय कसं म्हणतो, हा विनाश शिवकारेल परंतु अहंकार सोडत नाही. हा जो काही प्रकार आहे मित्र हो, त्यातून माणसं मागे राहू शकतात. म्हणून या अशा गोष्टी कधी कधी अशा वेळी तुम्हाला थोडीशी तडजोड करावी लागेल. अनेक महापुरुषांचे चरित्र वाचल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा कधी कधी तडजोड केली माणसाने, थोडीशी माघार घेतली होती. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पुणे कराराच्या वेळी, तुम्हाला माहीत आहे, महात्मा गांधींचा जीव धोक्यात होता आणि बाबासाहेबावर प्रेशर येत होतं आणि शेवटी महात्मा गांधीजींचा जीव, राष्ट्रपुरुषांचा जीवही महत्त्वाचा होताच. अशा सगळ्या बाबीचा विचार करून बाबासाहेबांनी थोडीशी माघार घेतली. लक्षात आलं का? म्हणजे काही मोठी माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेकदा तह केला. म्हणून महाराजांच्या कर्तृत्वाला, महाराजांच्या व्यक्तिमत्वाला कुठं उणेपणा येत नाही. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, उलट महाराजांची उंची वाढलेली आहे. म्हणजे त्यातून आपल्याला शिकता येते महाराजांच्याकडून. परिस्थितीनुरूप जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. अशा वेळी थोडीशी लवचिकता आवश्यक असते. हा गुणसुद्धा शिकण्यासाठी व्यवहार्य आहे. कारण तत्त्वज्ञान केवळ ताठर असून चालत नाही. तत्त्वज्ञान जीवनोपयोगी असलं पाहिजे. ज्या महापुरुषांचं तत्त्वज्ञान, ज्या महापुरुषांची कृतीउक्ती जीवनोपयोगी असते, अंमलबजावणीमध्ये आणण्यासारखे असते, ते महापुरुषच वंदनीय, नित्यवंदनीय आणि अनुकरणीय असतात. काही माणसांचं जीवन अनुकरणीय असत नाही. अनुकरणीय असत नाही. एखादा महापुरुष, एखादा देव आहे समजा, एखादा कोणीतरी आहे चमत्कार करणारा, त्यानं असं फू केला आणि समुद्रच हटून टाकला म्हणून. समुद्र, आता त्याचं अनुकरण तुम्ही करून बघा बरं, जाऊन फू करा समुद्र हटते का बघा, काही उपयोग नाही ना. हे असे का बास्कट कथा आहेत त्या, फक्त त्याचा काही अनुकरण नाही, काही नाही. म्हणून ज्या तत्वाचं अनुकरण केल्यामुळे आपले जीवन समृद्ध होते किंवा जीवनामध्ये उपयोग होतो, अशा तत्त्वज्ञानाला जीवन उपयोगी आणि व्यवहार्य तत्त्वज्ञान म्हणतात. असे तत्त्वज्ञान सांगणारे महान ठरतात खऱ्या अर्थानं, आणि असं तत्त्वज्ञानच जीवन उपयोगी ठरते. आणि अशा तत्त्वज्ञानाचाच आज आपल्या राष्ट्राला गरज आहे. म्हणून जीवन उपयोगी व्यवहार्य तत्त्वज्ञान, समन्वयवादी तत्त्वज्ञान जीवनाला मोठं करत असते, जीवन मोठं होत असते. म्हणून जी मोठी माणसं झालीत त्या माणसांनी परिस्थितीनुरूप काही निर्णय घेतले. आता तुम्हाला सांगतो, महात्मा गांधीजींच्या संदर्भामध्ये काही जणांच्या मनामध्ये विनाकारण राग आहे की महात्मा गांधीजींनी पाकिस्तान देऊन टाकला, पाकिस्तानच्या फाळणीला मान्यता दिली नाही. तुम्हाला एक प्रश्न या निमित्तानं विचारतो. आता आज
बांगलादेशची काय अवस्था आहे? तिथल्या पंतप्रधानाला भारतात पळून यावं लागलं, लक्षात आलं का? तिथल्या मुख्य व्यक्तीला भारतात पळून यावं लागलं. बांगलादेशची तेव्हा अवस्था आहे, म्हणजे जे भारत स्वतंत्र झाला तेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तान एक होतं. अशा मनोवृत्तीच्या लोकांना ते आपण आपल्या देशात घेतलं असतं, आणि त्या मनोवृत्तीचे आजच्या लोक आपल्या संसदेत जर राहिले असते, ते पाकिस्तानमधले, बांगलादेशमधले आपल्या देशात राहिले असते. तुम्हाला या देशकल्याणाचे निर्णय घेऊ दिले असतील असं वाटते? आणि त्याची निष्ठा वैज्ञानिक दृष्टिकोनावर सध्याच्या भारतीय संविधानाला ती निष्ठा व्हायला असते त्यांना धर्माधिष्ठित राज्य पाहिजे ना, आणि आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य पाहिजे भारताला. मग कशी जोड लागली असती वाघांनो? म्हणून महात्मा गांधीजींनी जे केले ना, अनंत उपकार आहेत महात्मा गांधीजीचे आपल्यावर. हे जेव्हा कळेल या देशाला, तेव्हा महात्मा गांधी कळण्यासाठी अंगी महात्मे पण असावं लागतं. एरा गबाळाचं काम नाही महात्मा गांधी समजून घेणं. तर मित्रांनो, ही मोठी माणसं असतात, ती एकंदरीत सम्यक दृष्टिकोन असतो त्यांचा, वस्तुस्थितीचा त्यांचा अभ्यास असतो, आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि काय निर्णय घ्यायचा काय नाही हे सुद्धा लक्षात येते. आणि महात्मा गांधीजींनी, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, महात्मा गांधीजींनी जो निर्णय घेतलेला होता तो योग्यच होता. ही गोष्ट तुम्ही जर एकंदरीत मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ वाचला तर लक्षात येऊ शकते. किंवा त्यांचं आज मुस्लिम राष्ट्रांचं काय ध्येय आहे, पाकिस्तानचं काय ध्येय आहे, बांगलादेशचं काय ध्येय आहे, हे जर लक्षात घेतलं तर लक्षात येते. तिथली जी एकंदरीची मनोवृत्ती कशावर पोषलेली आहे तुमच्या लक्षात येऊ शकते. मग कशाला घेता? आपल्याच देशातले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याशीच कसा समन्वय राहील, त्याच्यासोबत प्रेमाचे कसे नाते संबंध चांगले राहतील आहे त्यांच्यासोबतच, आणि त्यांचा आणि आपल्यामध्ये बंधुत्वाचा भाईचाराचं वातावरण कसं निर्माण होईल, आणि आपला भारत देश आहे तो भारत देशच कसा सुजलाम सुफलाम करता येईल, इथल्या माणसांचं जीवन कसं उन्नत करता येईल, हा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे. ही खरी या अर्थानं राष्ट्रनिष्ठा आहे. धन्यवाद.